नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 535वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. एक कामगार म्हणाला, मालक तुम्ही मला आता पगारवाढ द्यायलाच हवी आहे. मी इथे बरेच दिवसांपासून कामाला आहे आणि तुम्हाला म्हणून सांगतो 3-4 कंपन्या माझ्या मागे लागलेल्या आहेत. मालक चमकून म्हणाले, मग मला सांगूनच टाक कोणत्या कंपन्या तुझ्या मागे लागलेल्या आहेत. तो म्हणाला, फ्रीजची कंपनी, मोटारसायकलची कंपनी आणि तुम्हाला काय सांगू 2 बँका पण मागे लागलेल्या आहेत. एक कामगार म्हणाला, मालक तुम्ही मला पगारवाढ द्यायलाच हवी आहे. मी इथे बरेच दिवसांपासून कामाला आहे आणि तुम्हाला म्हणून सांगतो 3-4 कंपन्या माझ्या मागे लागलेल्या आहेत. मालक चमकून म्हणाले, मग मला सांगूनच टाक कोणत्या कंपन्या तुझ्या मागे लागलेल्या आहेत. तो म्हणाला, फ्रीजची कंपनी, मोटारसायकलची कंपनी आणि तुम्हाला काय सांगू 2 बँका पण मागे लागलेल्या आहेत. आता दुसरी कविता आहे. अल्झायमरचा आजार झाला की एक बरं असतं. रोज त्याच माणसांना भेटलं तरी खूप वेगवेगळ्या माणसांना भेटतोय असं वाटत राहतं. अल्झायमरचा आजार झाला की एक बरं असतं. रोज त्याच माणसांना भेटलं तरी खूप वेगवेगळ्या माणसांना भेटतोय असं वाटत राहतं. तिसरी कविता आहे. एका जंगलात एक जोडपं शिकारीला गेलं. इंग्रजी माध्यमातलं शिक्षण असल्याने आपसात इंग्रजीत बोलू लागलं. अचानक ती किंचाळली, अहो वाघ माझ्यासमोर उभा आहे, लगेच शूट करा. तो म्हणाला, घाई करू नकोस, कॅमेरा केसमधून काढतो, त्याच्यात सेल भरतो, आधीच काय शूट करा. एका जंगलात एक जोडपं शिकारीला गेलं. इंग्रजी माध्यमातलं असल्या कारणाने आपसात इंग्रजीत पण बोलू लागलं. अचानक ती किंचाळली, अहो वाघ माझ्या समोर उभा आहे, लगेच शूट करा. तो म्हणाला, घाई करू नकोस, कॅमेरा केसमधून काढतो, त्याच्यात सेल घालतो, आधीच काय शूट करा. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 69वा भाग. ब्रह्मांडामध्ये अनेक वस्तू वेगवेगळ्या असतात, पण साऱ्या एकापासूनच बनलेल्या असतात. ब्रह्मांडामध्ये अनेक वस्तू वेगवेगळ्या असतात, पण साऱ्या एकापासूनच बनलेल्या असतात. मनबुद्धीने अनेक वस्तू कल्पिल्या जातात, पण मनबुद्धी दोन्ही आत्म्यापासून बनतात. मनबुद्धीने अनेक वस्तू कल्पिल्या जातात, पण मनबुद्धी दोन्ही आत्म्यापासून बनतात. विचाराला कल्पनेला काही सीमा नसतात, सीमेतले अन बाहेरचेही आत्म्यातच असतात. विचाराला कल्पनेला काही सीमा नसतात, सीमेतले अन बाहेरचेही आत्म्यातच असतात. वेगळ्याला वस्तू वाटणे हेच अज्ञान असते, सगळे एक वाटणे हे वास्तव ज्ञान असते. वेगळ्याला वस्तू वाटणे हे अज्ञान असते, सगळे एक वाटणे हे वास्तव ज्ञान असते.
मातीपासून वेगळाली मडकी बनवतात. एकच माती असली तरी वेगळी भासतात. मातीपासून वेगळाली मडकी बनवतात. एकच माती असली तरी वेगळी भासतात. रूप रंग आकार वेगळे त्यांचे दिसून येतात. वेगवेगळी नावे पण त्यांना दिली जातात. रूप रंग आकार वेगळे त्यांचे दिसून येतात. वेगवेगळी नावे पण त्यांना दिली जातात. एका स्रोतातून वेगळाली मडकी बनवतात. वेगवेगळी सारी मडकी मूळ माती असतात. एका स्रोतातून वेगळाली मडकी बनवतात. वेगवेगळी सारी मडकी मूळ माती असतात. माती नाही मडके आहे असेच वाटत राहते. रूप नाम आकाराने माती लपून राहते. माती नाही मडके आहे असेच वाटत राहते. रूप नाम आकाराने माती लपून राहते. त्यांच्यामध्ये अडकून बसणे ही भ्रांती आहे. मूळ मातीला ओळखणे ही मुक्ती आहे. यांच्यामध्ये अडकून बसणे ही भ्रांती आहे. मूळ मातीला ओळखणे ही मुक्ती आहे.